नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा थंबनेल बघितलं असेल की निश्चितच कांदा जे रोप टाकल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी मर होताना दिसते, तर निश्चित याच्या पाठीमागील कारण काय असेल तर निश्चितच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ। तरी निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। निश्चितच मित्रांनो, कांदा जे पावसाळी रोप असेल किंवा उन्हाळी रोप सुद्धा आहे, तर या बऱ्याचशा ठिकाणी ह्या गोष्टी जाणवत असतात। म्हणजे मर रोप होत असेल तर या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, एक छोटासा सॉइल ऍप्लिकेशन असेल किंवा पाटपाण्याच्या माध्यमातून देऊ शकता, किंवा तुम्ही रेन पाईप असेल किंवा स्प्रिंकलर असेल तर त्या स्प्रिंकलरच्या सुद्धा माध्यमातून तुम्ही या ठिकाणी हे ऍप्लिकेशन करू शकता। तर साधारणपणे पावसाळी जे कांदे बियाणांची आपण या ठिकाणी टाकणी करत असतो किंवा बियाणं लागवडीसाठी जे बियाणं वापरत असतो, तर या बियाणांमध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी जाणत असतात। कारण पाऊस सारखा चालू आहे, थुई पडत असते, तर या ठिकाणी ही पावसाची मर या ठिकाणी आपल्याला जाणवत असते। तर या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन करत असताना या ठिकाणी वनिता अॅग्रोकेमिकलचं कॉन्कल आणि निश्चितच या ठिकाणी थायपरॉइड मिथाइल अर्थात या ठिकाणी कोरोमंडल पेस्टिसाइडचं हेक्सास्टॉप असेल किंवा बायोस्टेटचा रोकॉइड या ठिकाणी आपल्याला द्यायचे। साधारणपणे 3 ml प्रति लिटर प्रमाणे कॉन्कल आणि 2 ग्राम प्रमाणे थायपरॉइड मिथाइल अर्थात या ठिकाणी जे रोको असेल किंवा हेक्सास्टॉप आहे हे प्रति लिटर प्रमाणे द्यायचे। कारण काय मित्रांनो, पावसाचे दिवस आहेत, पाणी सुद्धा काही ठिकाणी आपल्याला कमी प्रमाणात द्यावं लागणार आहे। कारण शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, पाऊस पडत आहे, कुठेतरी ओलावा आहे, पण साधारणपणे 50 ते 60 लिटर किंवा 50 ते 80 लिटर पाणी होणं गरजेचं आहे स्प्रिंकलरच्या माध्यमातून। आणि जर चांगल्या पद्धतीमध्ये तुमचं जर उघड झाली असेल तर साधारणपणे कॉन्कल 500 ml आणि थायपरॉइड मिथाइल अर्थात 250 ग्राम तुम्ही या ठिकाणी सॉइल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून देऊ शकता। म्हणजे हे ऍप्लिकेशन आपल्याला पाण्याच्या माध्यमातून द्यायचे। आणि निश्चितच जी तुम्ही फवारणी करणार असाल तर फवारणीच्या माध्यमातून या ठिकाणी करत असताना हेच ऍप्लिकेशन तुम्ही वरून सुद्धा करू शकता। 3 ml प्रति लिटर प्रमाणे कॉन्कल आणि निश्चितच 1.5 ते 2 ग्राम प्रति लिटर प्रमाणे थायपरॉइड मिथाइल अर्थात रोको असेल हे आपल्याला स्प्रेच्या माध्यमातून आहे। निश्चितच हे ऍप्लिकेशन करा, जे त्याला चांगल्या पद्धतीमध्ये याचा निश्चित फायदा आपल्याला हा 100% होणार आहे। तर निश्चित याचा फायदा आपल्याला झालाच पाहिजे, तर ही ऍप्लिकेशन आपल्या या ठिकाणी करा आणि निश्चितच आपलं जे कांदा रोप आहे ते वाचवण्यासाठी प्रयत्न करायचे। कारण का आजही आपला कांदा मार्केटमध्ये जवळजवळ 30 ते 35 रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव आहेत। अजूनही पण येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चित आपल्याला कांदा बाजारभाव जास्त पद्धतीमध्ये बाजारभावामध्ये जास्त रेटमध्ये बघायला मिळणार आहे। निश्चित आपलं कांदा रोप चांगल्या पद्धतीने ठेवा आणि निश्चितच या 3 महिन्यामध्ये कांदा उत्पादन वाढवून निश्चितच जवळच्या आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी न्या आणि चांगल्या पद्धतीमध्ये शेतकरी राजाला याचा आर्थिक नफा किंवा याचा मोबदला मिळू द्या। निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।